भिवंडी तालुका के कोलीवाली शिवसेना शाखा प्रमुख व प्रियांश कुमार एंड कंपनी के मालक श्री विक्रम माली, श्रीमती सौ सिंधुबाई द्वारकानाथ माली, श्रीमती सौ साधना संग्राम माली, श्रीमती सौ सोनू विक्रम माली तथा माली परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 7 जनवरी 2025 को भिवंडी तालुका के कोलीवाली गांव से श्री क्षेत्र वज्रेश्वरी माता मंदिर तक एक दिवसीय भव्य पालकी पदयात्रा बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा कोलीवाली परिसर के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष तथा वज्रेश्वरी माता भक्त उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सभी पालकी के पदयात्रियों को जगह जगह लोगों ने चाय, नाश्ता व पानी देकर स्वागत किया। तो वहीं पालकी में आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान कोलीवाली शिवसेना शाखा प्रमुख व प्रियांश कुमार एंड कंपनी के मालक श्री विक्रम माली द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कोलिवली ते श्री क्षेत्र वज्रेश्वरी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा पालखीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 7 वाजता या पालखीचं प्रस्थान कोलिवली गावामधून झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी नांदेडने या ठिकाणी आलेलो आहोत। गेल्या कित्येक वर्षापासून हे अतिशय चांगलं कार्य सुरू आहे। अर्थातच विक्रमजी माळी असतील आणि त्यांचे संपूर्ण गावातील ग्रामस्थ असतील, त्यांचे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले त्या पालखी सोहळ्यामध्ये। खरंच आपण शिर्डीला जात असतो, प्रत्येकाची इच्छा असते की आपण पायी चालत जावं, मात्र या ठिकाणी विक्रमजी माळी यांच्या एक मनामध्ये संकल्पना आली की आपण सुद्धा काहीतरी करावं आणि त्याकरता ते गेल्या कित्येक वर्षापासून, जवळजवळ हे 4थं वर्ष आहे, संपूर्ण ग्रामस्थांना घेऊन ते पायी चालत चालत माता वज्रेश्वरी मातेचं दर्शन घेण्याकरता जातात। आणि या खरोखर पालखीमध्ये जे आमचे दाते आहेत ते दात्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की त्यांच्यामुळेच आपण ही पालखी सफल करू शकतो। कारण की प्रत्येकाचा खारीचा ना खारीचा वाटा याच्यामध्ये आहे आणि विक्रमजी माळी तुमचं कार्य असंच पुढे चालू राहू द्या, याकरता तुम्हाला पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतोय। आणि असंच हे 4थं वर्ष आहे, असे हे कुठल्याही प्रकारचं खंड न होताना हे सुरूच ठेवावं असं मी आई वज्रेश्वरी मातेला प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। आमच्या कोलिवली गावचे समाजसेवक विक्रम माळी यांनी 4 वर्षापूर्वी संकल्प केला की आपण परिसरातून आपल्या वज्रेश्वरीची पालखी नेली पाहिजे आणि त्याचा मी साक्षीदार आहे। सतत 4 वर्षे ते परिश्रम घेतात आणि दिवसेंदिवस पहिल्या वर्षी आमची गर्दी थोडी कमी होती, पण दरवर्षी परिश्रम घेऊन त्यांनी गर्दी वाढवलेली आहे आणि आज वटवृक्ष झालेला बघतोय आपण। तर खरोखर आपल्या परिसरामध्ये वज्रेश्वरी मातेवर श्रद्धा करणारे भक्त खूप आहेत आणि त्या भिवंडी तालुक्यातून, ठाणे जिल्ह्यातून सगळे आलेले आहेत। तर आज विक्रम मालींचं मन सुद्धा भरून आलेलं असेल की इतकं गर्दी बघून, आणि मला सुद्धा अभिमान वाटतो त्यांचा की या पालखी सोहळ्यासाठी त्यांनी 1 महिन्यापासून जी मेहनत घेतली तिचं आज फळ ते समोर बघतायत। त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय आणि अशीच उत्तरोत्तर गर्दी दरवर्षी वाढत जावं, आपल्या पालखीला प्रतिसाद वाढत जावं आणि आई वज्रेश्वरी माता त्यांना असंच बळ देव आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच वज्रेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो। आणि पारिवली गावातर्फे आणि लसणे परिवारातर्फे मी त्यांना या पालखीला शुभेच्छा देतो। धन्यवाद।
गाडी मागे गाडी मागे। वज्रेश्वरी माता की जय। माते की जय। Thank you.
कुठं गेले? ठिकाणी श्री क्षेत्र वज्रेश्वरी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। कोलिवली गावावरनं गेल्या 3 वर्षापासून निघालेली पालखी जी आहे, एक दिवसीय पालखी सोहळा, ती त्या पालखीचं आगमन या ठिकाणी वज्रेश्वरी या ठिकाणी झालेलं आहे। आपल्याशी जोडल्या जात आहेत या ठिकाणी गावातील काही महिला आहेत, त्या दरवर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी सुद्धा त्यांचं या ठिकाणी पालखीसोबत अगदी कोलिवलीपासून ते वज्रेश्वरीपर्यंत पायी प्रवास त्यांनी केलेला आहे। तरी काय सांगाल, आपण गेल्या 3 वर्षापासून या पालखी सोहळ्यामध्ये चालत आहात आणि आज या ठिकाणी 4थं वर्ष आहे। या 4थ्या वर्षामध्ये येताना गेल्या 3 वर्षामध्ये आलेला अनुभव आणि या वर्षीचा अनुभव काय सांगाल? सर्वप्रथम आपण सर्वांनी जरा घोषणा देऊया, वज्रेश्वरी माते की जय, आई माऊलीचा आपल्याला बोलवा। माझं समजा 3रं वर्ष, आता पालखीला 4 वर्ष झाली। विक्रम भाऊने आम्हाला आमंत्रण पहिल्या वर्षी काही दिलं नव्हतं, तेव्हा त्यावेळी काय म्हणजे माहिती नव्हती हां तेव्हा, पण आता आमचं 3रं वर्ष। 2 वर्ष तर आम्ही इतकी म्हणजे मजा केली। तोच जो आमचा म्हणजे उत्सव या पालखीचा, तो आम्ही आमच्या गावामध्ये जाऊन महिला मंडळाला सांगितलं, बाबा असं असं विक्रम भाऊ, कोलिवलीचे विक्रम भाऊ आहेत, ते वज्रेश्वरीची पालखी काढतात। तर महिलांसाठी म्हणजे अक्षरशः महिलांना इतकी आवड असते ना पालखीला जाण्याची, का काम बाजूला ठेवतात त्या आणि पहिला पालखीसाठी येतात। का तर आपलं म्हणजे रोजचाच कार्यक्रम असतं, चूल मूल तेच असतं, बाकी काय नाही आपलं। हा उत्सव म्हणजे महिलांसाठी खास मला तरी म्हणजे वाटते। महिला अशा एकदम आनंदी असतात या पालखीमध्ये आणि आम्ही
टेमघर वरून आलेलो आहोत. पहिल्यांदा आम्ही 4 ते 5 जणी आलेलो, पण आता आम्ही पूर्ण महिला मंडळ घेऊन आलो आहोत. आणि असंच देवी चरणी प्रार्थना आमची का असंच आम्हाला हसत खेळत दरवर्षीप्रमाणे आम्ही आलो पाहिजे, हीच वज्रेश्वरी आई चरणी प्रार्थना. बस एवढंच. काही आपण सकाळपासून चालत आहात, रस्त्याला येत असताना कुठे नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था झाली, मात्र या ठिकाणी वज्रेश्वरीला येत असताना काही थोडासा थकाव, पुन्हा उन्हाचे चटके आपल्याला बसले. काय वाटतं येताना, कसं वाटलं? का हे चटके म्हणा किंवा येताना प्रवास जो केला तो प्रवास कसा वाटला तुम्हाला? काय नाही, मस्त चटके वगैरे सहन केले. देवीने आम्हाला बरोबर शक्ती दिली चालण्याची. काहीच वाटलेले, सर्व महिला एकदम आनंदामध्ये चालत होत्या, काहीच कोणाला त्रास झाला नाही, काही नाही. पुढच्या वर्षी तुमची येण्याची तयारी असणार? पुढच्या वर्षी येणारच आणि आणखीन महिलांना घेऊन येणार. मी दरवर्षी बोलतच असते, 5-5 महिला दरवर्षी वाटतातच. या वर्षी आणखीन आणि पुढच्या वर्षी आणखीनच येणार. बस. कोलिवलीवरनं ते कोलिवली ते श्री क्षेत्र वज्रेश्वरी या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासनं ही पालखी, एकदिवसीय पालखी काढण्यात येत आहे. त्याचे सर्व अर्थातच कोलिवली गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि या मुख्य म्हटलं तर वावगं ठरू नये आपल्याशी विक्रम माळी जोडले जात आहेत. काय सांगाल आपल्यासोबत या पालखी सोहळ्यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये जी काही लोक येत होती, जे काही भाविक भक्त येत होते, या वर्षामध्ये काय बदल वाटतो का? गेल्या वर्षी 3 वर्षाचा अनुभव आणि या वर्षाचा अनुभव काय वाटतो? वज्रेश्वरी माते की जय. पहिले तर पहिल्या वर्षी आम्ही 50 जणांनीच पालखी काढली होती, पण जसं पालखीचा वाढत गेलं त्याच्यानंतर ते लोकसंख्या पण वाढत गेली. पण आता मला वाटत होतं का 200-300पर्यंत पब्लिक येईल, पण बहुतेक मला वाटतं 500चा आकडा पार झालेला आहे. मी प्रत्येकाचं अभिनंदन करतो का त्यांनी माझ्यासाठी किंवा देवीसाठी सहकार्य केलं, वेळ काढला. आणि आमच्या पालखीमध्ये एक असं म्हणजे खास असं एक कोणाकडून पैसे घेतले जात नाही. म्हणजे या वेळेला कोणी म्हणजे काय तांदूळ हे ते दिलं ते घेतलं, ते सहकुशीने. म्हणजे आम्ही मागणी नाही केली, पण त्यांची एवढी इच्छा झाली का माझा 5 लाखाचा खर्च यंदा 2 लाखावर होईल. म्हणजे याचा अर्थ मला किती म्हणजे माझ्या सहकार्यांचा म्हणजे सहकार्य एवढे सपोर्ट करतात. मग हा प्रेम आहे, तो प्रेम सगळीकडे वाढला गेला पाहिजे आणि सनातन धर्म वाढला पाहिजे. ही पालखी या ठिकाणी वज्रेश्वरीत येत असताना आपण किती दिवसापासून तयारी करत असता? बहुतेक 1 ते 1.5 महिन्यापासून माझी तयारी चालूच आहे. आम्ही नवरा बायको दोघेच जास्त एक झीज घेतो, जास्त कोणाला इन्व्हॉल्व नाही करत, कारण की आपल्याला देणगी नाही मागाय, पावती वगैरे पाडत नाही ना. त्यामुळे मी आणि सोनू माझी मिसेस आम्ही दोघेजण पत्रिका छापणार, सगळ्यांच्या घरी जाणार. आणि माझी अशी माणसं आहेत का ते आम्हाला डायरेक्ट सांगतात का पत्रिका नाही जरी आली तरी पण आम्ही पालखीला येणार. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्यांना आम्हाला पण आहे. या पालखी सोहळ्याला आपल्या गावातील ग्रामस्थ सर्व आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, मात्र भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सामील झालेले जे काही लोक आहेत त्यांच्याकरता पुढील वर्षी काय मेजवानी, आणखीन काय असेल याच्यामध्ये? आणखीन पुढचा 5वं वर्ष आहे, म्हणजे ह्यापेक्षाही म्हणजे खतरनाक जल्लोष. हा खतरनाक म्हणजे एवढा खतरनाक जल्लोष होणार का, एवढा आनंदी होतील ना का सर्व खुश झाली पाहिजेत असे नियोजन करणार. आणि हे सगळ्यांचा मला सहकार्य लाभेल ही मी आशा बाळगतो देवीचरणी. जय माता दी. या पालखी सोहळ्याला येत असताना एखादा भक्त कुणाला जखमी काय, कुणाला असा त्रास आहे काय, असा 4 वर्षामध्ये अनुभव आलाय का काय? ह्या 4 वर्षामध्ये माझ्या मनाला एक भीती असते का पालखी पोचेपर्यंत लहान मुलं असतात, काही महिलांच्या हाताला ती सुटली काय होईल, महिलांचा पाय घसरेल पडेल, असं म्हणजे अशी भीती मनामध्ये असते. पण देवीची कृपा अशी आहे का आज 4था वर्ष आहे, पण माझ्या एकही सदस्याला एक भक्ताला भाविकाला एक असा काटासुद्धा लागलेला नाही. ही मी देवीचरणी प्रार्थना करतो का पुढच्याही 5व्या वर्षी पण असंच गेल्यानंतर पण कोण सुखरूप नाही, कोण नाही सुखरूप सगळे. विक्रमजी माळी, शेवटचा प्रश्न. आपण आज सोमवार आहे, मंगळवार आहे, या मंगळवाराच्या दिवशीच पालखी निघते का इथं सुट्टीच्या दिवसामध्ये जर काढला तर याच्यापेक्षा जास्त लोक येऊ शकतात? नाही, असा काही बदल का, असा एक ठरलेला दिवस आहे तुमचा? हा, माझं पहिल्या वर्षापासून म्हणजे पहिल्या वर्षी 3ऱ्या महिन्यामध्ये घेतली होती पालखी, पण त्याच्यानंतर आम्ही ठरवलं का वर्षाचा पहिला मंगळवार हे आपला पालखीचा पहिला मंगळवार असणार आहे. आणि महिलांनी त्यांना भरपूर प्रतिसाद पण दिला आणि
त्याच्यामुळे महिलांचा सगळ्यांचा मी विचार घेऊनच ही पालखीचं नियोजन केलं. या पालखी सोहळ्यामध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो, म्हणजे महिला अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपल्यावर प्रेम करणारी मंडळी बघतो आपण. त्या महिलांकरता आपण एक ड्रेस कोड बघतो आपण. आज महिलांचा ड्रेस कोड बघितलं तर सर्वांना एक साड्या दिलेल्या आहेत. याच्या पुढच्या वर्षी जो काय तुमचं आयोजन असेल तर या आयोजनामध्ये थोडासा काय बदल तर म्हणजे काही पुरुष मंडळी आहेत त्यांच्यामध्ये करता ड्रेस कोड जर असला तर खूप चांगलं होईल. देवीची कृपा असेल ते पण बघा, नाही ते तर मी यंदा पण केलं असतं, पण बघा कोणतीही पालखी असली तर जेंट्ससाठी टी शर्ट कुर्ते असतात, पण महिलासाठी कोणी काही देत नाही. मग माझा म्हणून माझा एक ध्येय असं आहे का पहिले मी महिलांचंच बघेन आणि त्याच्यानंतर जर खरोखर मला वाटलं तर मी माझ्या मित्रांचा विचार करेन. दादा, लोक शिर्डीला पालखी घेऊन जातात, एकविरा मातेला घेऊन जातात, तुम्ही वज्रेश्वरीला काय करता? माझं वज्रेश्वरीविषयी एक सांगणं होतं का ज्या वेळेला कोविड काळ आला होता त्या मातेला मी बोललो का माझ्यावर जेवढी प्रेम करणारी मंडळी आहे त्यांना थोडीशी पण इजा होता कामा नये, म्हणून मी वज्रेश्वरी मातेची कोलिवली गावासाठी आणि माझे सगळे नातेवाईकांचे आणि मित्रमंडळीची एक साकडं घातलं होतं आणि ते साकडं पूर्ण झालं. कोणालाही दुखापत झाली नाही, कोणालाही इजा झाली नाही. कमीत कमी आम्ही 15 लोक एका वेळी कोविड सेंटरमध्ये ॲडमिट होतो, पण देवीची कृपा होती. माझे सासू सासरे आणि माझे साडू कंपनी आणि मी होतो त्याच्यामध्ये, कोणालाही काही झालं नाही. म्हणून मी देवीच्या चरणी बोललो होतो का मी 5 वर्ष पालखी घेऊन येईन, पण जर कृपा असली आणि सगळ्यांचा सहकार्य जर लाभला तर आपण वर्षानुवर्ष चालू ठेवू. ओके. आपण देवीच्या काय प्रार्थना करणार, त्याच्या परागणामध्ये आलेला आहोत, काय प्रार्थना करणार? प्रार्थना तर आता पुढल्या वर्षी सुखरूप पण घेऊन येऊ आणि सगळ्यांना धनधान्य लाभू दे हे देवीचरणी प्रार्थना. शिवसेना शाखा प्रमुख जून अंदुरकीचे संजय वारघडे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या पालखी सोहळ्याचं कोलिवली ते वज्रेश्वरी पालखी सोहळ्याचं 4थं वर्ष आहे. काय शुभेच्छा द्याल तुम्ही? खरोखर विक्रमजी माली यांची आम्ही सतत 4 वर्षी पालखीला हजर राहतो. आज थोडा वेळ झाला, आम्हाला उशिरा झाला, तरी सुद्धा आम्हाला तशी त्यांचे याचा जेवणाचा लाभ पण घ्यायला भेटला. त्याच्याबद्दल धन्यवाद देतो त्यांना, विक्रमजी माली यांना. आम्ही पहिल्या वेळेला आम्हाला काही लोक असे बोलत होते विक्रमजी मालीबद्दल की एकच वर्षी ही पालखी चालेल, बघता बरका 4 वर्ष निघून गेलेलं आहे. मग विक्रमजी माली जोपर्यंत त्यांना आई वज्रेश्वरी असंच चांगलं त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहो असं आई वज्रेश्वरीला मी प्रार्थना करतो. आणि जोपर्यंत ते यावरती राहतील तोपर्यंत ही पालखी इथे येईल अशी मी त्यांच्याकडून एक याद येतो. आणि 2 शब्द संपवतो. जय जय. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती टेंबिवलीचे माजी अध्यक्ष तसेच नामांकित उद्योगपती आणि कोकण वीट उत्पादक संघटनेचे भिवंडी तालुका उपाध्यक्ष शेखर शेठ भोईर आपल्याशी जोडले जात आहे. शेखर शेठ, काय सांगाल? या ठिकाणी आपण या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत. गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी विक्रमजी माळी हे कोलिवली ते वज्रेश्वरी अशी पदयात्री पालखी सोहळ्याचं आयोजन करत असतात. कशा पद्धतीने या पालखी सोहळ्याला आपण दरवर्षी सालाबाद प्रमाणे हजेरी लावता, यावर्षी सुद्धा आपण हजेरी लावलेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही काय बोलाल या संदर्भात? प्रथमतः मी विक्रमजी माली यांना शुभेच्छा देईन का त्यांनी जे गेले 4 वर्ष सलग आई एकविरा देवीची आई वज्रेश्वरी मातेची जी पालखी कोलिवली ते वज्रेश्वरी सलग 4 वर्ष काढतात. ते खूप खूप त्या याच्यातून त्यांना मी धन्यवाद देईन, कारण आज ते जवळजवळ 500 ते 600 लोकांना घेऊन पालखी सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडतात. आणि ह्या पालखी सोहळ्याला सर्व जनसमुदायाचा खूप मोठ्या प्रकारे पाठिंबा असल्या कारणाने हा पालखी सोहळा खूप एकदम जबरदस्त जल्लोषाने पार पाडला जातो. मी पुन्हा एकदा विक्रमजी माली यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. धन्यवाद. सन्मान केला जात आहे. अतिशय चांगलं काम ही संस्थेच्या माध्यमातून आणि या ठिकाणी जेवी शुभ असते आपण तिचा स्वागत आणि सन्मान करतोय लष्कर साहेबांच्या वतीने.
तसेच पंढरीनाथ गुरव साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती या. करतोय एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. इकडे बघा, इकडे बघा. त्याला सुद्धा 7 जानेवारी 2025 यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत जरी असले तरी आमचे ते नात्याने गावही सुद्धा आहेत. प्रदीप उर्फ पप्प्या भोई शिवसेना शाखा तांबे मध्ये देण्यात आलेला आहे. खरंच तुमच्या मनापासून सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते. या ठिकाणी विक्रमजी माळी यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. माळी परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत आणि सन्मान तुझ्या मोबाईल मध्ये काय बोलतो? त्याबद्दल आपण मनोगत जर व्यक्त करायचे असतील आणि आयोजकांनी कशा पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल एकविरा मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. मान थोडी खाली. आपण अनेक वर्ष पाहिली त्या मॅरेथॉन स्पर्धेकरता न्यूजवाला बोलवलाय. प्रमाणे दरवर्षी बघतोय, मात्र येत्या 2 ते 4 वर्ष झाला पाहिजे. पत्रिका न्यायालय बघ. स्वागत आणि सन्मान करतोय. अगदी मोलात चांगलं काम ते करत आहेत आणि असंच हे काम पुढे पण कुठे बघायला लागला. जेवतो अख्खा दिवस जेवलेला जेवत नाही. अरे चल, कोणीच नाही लावला त्या दुगार पडायला जायचं मला. इकडे बघ. कोटन दे दे दे. एक चालू आहे ना आपण